नेटची साडी तर छान घेतली आहे, पण हा सिंगल पदर, हा पदर तर काही नीट राहतच नाहीये. असा तुम्हाला पण प्रॉब्लेम येतो का? तर चला, आज मी तुम्हाला एक सोपी अशी ट्रिक दाखवते. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक अशी युपिन घ्यायची आहे, जी आपण आपल्या साडीच्या पदराला सुद्धा लावू शकतो आणि ह्या अशा पदरालाही लावू शकतो. तर यासाठी आपल्याला काय करायचं बघा, पहिल्यांदा आधी हा असा प्रकारे पदर आपल्याला घ्यायचा आहे आणि पदर घेतल्यानंतर आपल्याला असा आपला पूर्ण आधी डाव्या हातावरती अशा प्रकारे घ्यायचा आणि त्यानंतर उजव्या हाताने आपल्याला अशा छोट्या छोट्या अशा प्लेट्स काढायच्या आहेत. तर आता ह्या पदराची अशा प्रकारे डिझाईन आहे, तर आपण ते डिझाईन तशाच तशी ठेवूया, म्हणजे ती आपली सुंदर प्रकारे दिसू शकेल. आणि त्यानंतर अशा छोट्या छोट्या आपण आता प्लेट्स काढून घ्यायच्या आहेत. एवढ्या मी प्लेट्स काढल्यात. ही जी मधली जी बाजू असणार आहे तिथे आपल्या प्लेट्स लागणार नाहीयेत, त्यामुळे अशा प्रकारे ह्या प्लेट्स आपल्या येणार आहेत. तर आता ह्या प्लेट्स काढून झाल्या की त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला युपिन लावायची आहे. ही अशी युपिन असते ती आपण घ्यायची आहे आणि त्यानंतर ही युपिन आपण आता जिथे हात आपला फोल्ड करणार आहोत बघा, हा इथे मी फोल्ड करणार आहे हात, तर या ठिकाणी आपल्याला युपिन लावायची आहे. ही बघा मी अशा प्रकारे ही युपिन लावत आहे बघा. ही अशी युपिन लावली की त्यानंतर आपल्याला आता हा पदर घ्यायचा बघा. म्हणजे ह्या युपिनमुळे आपली साडी डॅमेज सुद्धा होणार नाही आणि आपला पदर देखील अगदी छान प्रकारे असा राहू शकेल. हा बघा, हा अशा प्रकारे आपला पदर आता राहणार आहे. साडी सुद्धा युपिनमुळे आपली डॅमेज होणार नाहीये. साडीच्या पदराला आणि सिंगल पदर घेणार असाल तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही युपिनचा वापर करू शकता. ट्रिक आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.